महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीला मोठं यश मिळालं। सर्वात श्रीमंत असलेली मुंबई महानगरपालिकेत देखील भारतीय जनता पार्टीनं जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र पाहायला मिळालं। मात्र हा विजय मिळाल्यानंतर दादर असेल किंवा मुंबईच्या परिसरामध्ये हे अशा प्रकारचे बॅनर जे आहेत ते लागलेले आहेत। या बॅनरवरचा मजकूर असा आहे की मराठी जिंकली, मुंबईकर जिंकला, महाराष्ट्र जिंकला, आपलं हिंदुत्व आणि विकासाचा अजेंडा जिंकला, अशा प्रकारचे या आशयाचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लागले आहेत। खाली लिहिलेलं आहे धन्यवाद मुंबई, धन्यवाद महाराष्ट्र। त्यामुळे मुंबईकरांचे आणि महाराष्ट्राचे या ठिकाणी आभार मानणारे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आणि या बॅनरवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा जो आहे तो बॅनर लागण्यात आलेला आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 जागांपैकी तब्बल 89 जागा जिंकून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। जरी भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळालं नसलं तरी शिंदेंची शिवसेना आणि भाजप मिळून महायुतीला असं स्पष्टपणे बहुमत जे आहे ते मिळालेलं आहे। दादरचा हा महत्त्वाचा रोड आहे, हाच शिवसेना भवनाकडे जाणारा हा रोड आहे आणि याच रोडवरती जे आहे ते आता हे अशा प्रकारे जागोजागी ठिकठिकाणी हे असे मुंबईकरांचे धन्यवाद म्हणणारे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लागलेले आहेत आणि या बॅनरवरती मराठी जिंकली, मुंबईकर जिंकला अशा आशेचा जो आहे तो लिहिलेला आहे। कारण का ठाकरे बंधूंकडून अनेक वेळा मराठीचा जागर करण्यात आला होता। मराठी वाचवा, मराठी महत्त्वाचे, मुंबई महत्त्वाचे हे अशा कॅम्पेन जे आहे ते ठाकरे बंधूंनी चालवल्याचं चित्र आपण पाहिलं होतं। मात्र आता मोठ्या विजयानंतर भारतीय जनता पार्टीने मुंबई परिसरामध्ये अशा प्रकारची बॅनरबाजी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र आता महापौर, मुंबईचा महापौर कोण बसेल, कधी बसेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामन आदिलसह रणजित तिंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।